शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल उभा केला आणि आज तो प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. तर सावित्रीनं सत्यवानाला मृत्यूनंतरही परत मिळवलं. त्यामुळेच प्रेमाची ताकद अतूट मानली जाते. आज अशीच एक गोष्ट आजच्या काळातल्या सत्यवानाची. त्यानं त्याच्या पत्नीला पुनर्जन्म दिलाय. बघूयात. ही गोष्ट आहे शकील आणि नाहीदची. मुंबईत ग्लोबल हॉस्पिटलमधल्या आयसीयूत ॲडमिट असलेली ही नाहीद अहमद आणि तिच्या बाजूला बसलेले तिचे पती शकील अहमद. एका आठवड्यापूर्वी शकील यांनी त्यांची पत्नी नाहीदला स्वतःची एक किडनी दिली. 2 वर्षांपूर्वी नाहीदला किडनी निकामी झाल्याचं कळलं. पण 2 वर्षांपासून शकील तिला किडनी देऊ शकले नाहीत, कारण शकीलच्या कुटुंबियांचा याला विरोध होता. इतकंच नाही तर दुसरं लग्न कर असा सल्लाही शकीलना त्यांच्या घरच्यांनीच दिला. शकील यांचे आई वडील, भाऊ बहीण कुणीच यासाठी परवानगी देत नव्हते. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये राहणाऱ्या शकील यांनी लखनौ, दिल्ली, कोलकाता अशा शहरात याबाबत चौकशी केली, पण सगळीकडे निराशाच हाती आली. नाहीदची तब्येत इतकी बिघडली की तिला डायलिसिसवर ठेवावं लागलं. अखेर मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये स्टेट ऑथरायझेशन कमिटीच्या परवानगीनं शकीलनं नाहीदला किडनी दिली. मेरे फैमिली के लोग नहीं चाहते थे कि मैं इनको एक अपनी किडनी दूं. मेरे फैमिली के लोग चाहते थे कि इनके फैमिली के लोग किडनी दें. तो इनके फैमिली के लोग नहीं दे रहे थे, तो मैं कहने नहीं गया उन लोगों से कि आप लोग दो. ये तो देने की चीज़ है, कहने की चीज़ तो है नहीं. 2 साल हो गया किडनी खराब हुए, तो हमने कहा अभी ट्रांसप्लांट होना बहुत ज़रूरी है. अपना भी नहीं हो सकता, क्योंकि मैं सारी जगहों पता किया कि विदाउट परमिशन घर वालों के ये हो नहीं सकता काम. माँ बाप, भाई बहन का एफिडेविट लगता है. किसी ने कहा कि सर के पास चलो, वहाँ पे हो जाएगा. तो सर के पास आए, सर ने से बात हुई. सर ने कहा कि हो जाएगा. शादी तो ये लव मैरिज की थी नहीं, अरेंज मैरिज की भी थी. हाँ, तो फिर इसीलिए दिए उसको कि इसको दे देंगे तो ये भी हो सकता हो अच्छी हो जाए. अच्छी हो जाएगी तो फिर साथ में है ही हैं, और भी साथ में चलेंगे. शकीलच्या निर्णयामुळे आज नाहीदला पुनर्जन्म मिळालाय. त्यामुळे शकील बद्दल बोलताना तिला शब्दही अपुरे पडतायत. अच्छा लग रहा है. हाँ, बहुत ज़्यादा मानते थे, इसके लिए दिए. जानते हैं कि मतलब ज़िंदगी भर संभाल लेगी, साथ देगी, इसके लिए दी. बहुत बड़ा काम मेरे लिए किए. मेरी ज़िंदगी फिर से नहीं आ गई वापस दोबारा. मेरे साथ बहुत बड़ा एहसान किए. या केसमध्ये भावना आणि कायद्यात अडकलेल्या एका पेशंटचा जीव वाचवण्यात डॉक्टरांचा वाटा मोठा आहे. रिलेटेड ट्रान्सप्लांट करण्यासाठी पण डोनरच्या फॅमिलीनी कन्सेंट दिली पाहिजे. आता हे डोनर आहे, त्यांची फॅमिली त्यांना कन्सेंट देत नाही होती, म्हणून आम्हाला डिफिकल्टी पडली. हॉस्पिटल कमिटीनी केस पुट फॉरवर्ड केला. गव्हर्मेंट नॉमिनी होता, त्यांनी ते कन्सिडर केला की हे हस्बंड आहे आणि हे छान काम करत आहे की त्यांच्या बीबीच्या लाईफसाठी तो आपली किडनी डोनेट करत आहे. तर हॉस्पिटल कमिटीनी पेपर्स स्टेट कमिटीला फॉरवर्ड केला आणि स्टेट कमिटीने पण हे कन्सिडर केला. जर स्टेट कमिटीने हे कन्सिडर नाही केलं असतं तर आतापर्यंत ती पेशंट डायलिसिसवरच राहणार होती. तर स्टेट कमिटीने छान काम केलं आणि आता ट्रान्सप्लांट झाला. दोन्ही बरं आहे. लग्नातली सप्तपदी असो किंवा शकील नाहीदच्या बाबतीत बोलायचं झालं तर निकाहाच्या वेळी एकमेकांना त्यांनी कबूल म्हटलं असेल, पण त्यावेळेला दिली घेतलेली वचनं कशी पाळायची असतात ते या दोघांनीही दाखवून दिलंय. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.